राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर अर्धा तास चर्चा। राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमावरनं राज ठाकरे थेट मातोश्रीवर। संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही कुटुंबियांची कार्यक्रमाला हजेरी। महाराष्ट्र सरकारनं नुकसानीचा डिटेल अहवाल पाठवावा, केंद्राकडून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करू, गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन। गृहमंत्री अमित शहांनी घेतलं साईबाबांचं दर्शन, शहांच्या हस्ते बाबांची विधिवत पूजा आणि महाआरती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही हजेरी। एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवरती अन्याय, बाकीच्यांनी जगायचं की नाही, वडेट्टीवारांचा जरांगेंना सवाल, तर सगळ्यांची मुंडकी छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल, वडेट्टीवार संतापले। नाशकात गुन्हेगारांसह 500हून अधिक टवाळखोरांची धरपकड, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, उद्यान परिसरात मद्यपान आणि टवाळखोरी करणाऱ्यांना चोप। आणि धाराशिवच्या मंगळूर गावातील अनेक घरांना पुराचा वेढा, घरात आणि जनावरांच्या गोठ्यात शिरलं पाणी, नागरिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार कायमच आग्रही आहे, त्यामुळे सरकारनं डिटेल अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून तातडीची मदत देऊ अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहांनी दिली। अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय, जवळपास 60 लाख हेक्टरवरून जास्त शेतीचं नुकसान झालं, तर यापूर्वीही झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत देण्यात आली, शेतकऱ्यांना केंद्राकडून वेळोवेळी भरीव मदत देण्यात आली आहे असं वक्तव्य अमित शहांनी केलं। लोणीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी गृहमंत्री अमित शहांचा जाहीर सत्कार करण्यात आला, मराठमोळा फेटा आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला आणि लाकडाची बैलगाडीची प्रतिकृती त्यांना भेट दिली। गृहमंत्री अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलं, शहांच्या हस्ते साईबाबांची विधिवत पूजा आणि महाआरती देखील करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। अहिल्यानगरमधील कार्यक्रमाआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळालं, गुरुस्थानाच्या पायरीवर बसून साई नामाचा जप करत पंकजा मुंडे पाहायला मिळाल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून अहिल्यानगर जिल्ह्यात विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे, याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साईबाबा मंदिरामध्ये दर्शन घेतलंय, साईचरणी नतमस्तक होत मनोभावे साईबाबांची पूजा केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील कार्यक्रमानिमित्त शिर्डीत उपस्थित आहेत, यावेळी त्यांनी साई मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनीही शिर्डीतील साई मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी मनोभावे साईबाबांची पूजा केली। मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे, सरकारला कसं युती होते की नाही याचं काही टेन्शन कायमचं असतं, मात्र माझं तसं नाही, मला लाखभर पेन्शन आहे, त्यामुळे मला टेन्शन नाही, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हे दिसतात। रामदास कदमांनी बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याची कल्पना नाही असं म्हणत भरत गोगावलेंनी या विषयावर थेट बोलणं टाळलंय, तर पालकमंत्री पदाचा थिडा लवकर सुटावा अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे, मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्यानं हाके उद्या जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार आहेत। हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी उद्या जेजुरी गडावर येण्याचं आवाहन हे हाकेंनी केलंय। माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो अपघात प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली। मीरा रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना अंडी फेकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। जेपी नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली होती। दरम्यान या सोसायटीला मंत्री नितेश राणेंनी भेट देत कडक इशारा दिलाय।
हिंदूंना पुन्हा त्रास झाला तर थैथयाट होईल असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. कोकणात चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं तरी समुद्र किनारपट्टी भागात याचा प्रभाव पाहायला मिळालाय. समुद्र खवळलेला असताना प्रचंड उंच लाटा उसळत आहेत, त्यामुळे किनाऱ्यालगतची गावं ही हाय अलर्टवर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरलाय. सावंतवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. धाराशिवच्या मंगरुळ गावात पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शेळका धानोरा शिवारामध्ये तलावाचं पाणी घुसलंय. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिलाय, तर जनावरांनाही पुराच्या पाण्यात राहण्याची वेळ आली आहे. कळंब तालुक्यातील मोहा शिवारात जोरात पाऊस आल्यामुळे शेतामध्ये तळ्याचं स्वरूप निर्माण झालंय. ऊस सोयाबीनसह तूर पाण्यात गेल्यानं मोठं नुकसान झालंय, तर डांबरी रस्ताही अर्धा खचल्याने वाहून गेलाय. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी रुईसह कळंब तालुका परिसरामध्ये संजितपूर गावात मुसळधार पावसाने हजेरी लावली. संजितपूर दहिफळ या परिसरामध्ये पावसामुळे संजितपूर गावाचा संपर्क तुटला, त्यामुळे लातूर बार्शी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्याला जोरदार पावसानं झोडपलंय. खामसवाडी, मोहा, मंगरुळ, निपाणी, वाटोळा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावल्यानं शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शिवारात दूध घेऊन जाणारा शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. शेतात दूध आणण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं शेतकरी वाहून गेलाय. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब, वाशी तालुका परिसराला पावसानं झोडपलं. कळंब तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं. भूम तालुक्यामध्ये गावातल्या रस्त्यांवर पाणी आलं होतं. या मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसला. तर धाराशिव जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील खामसवाडी गावात मुसळधार पाऊस पडला. मोहा, खामसवाडी, शिळका, धानोरा, मंगरुळ या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं. पाणी साचल्याने काही भागातले रस्ते देखील बंद झाले. पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावामध्ये अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. मात्र या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसलाय. एका शेतकऱ्याच्या 3 एकर जमिनीवरील पिकासह माती देखील वाहून गेली. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारमय झाली आहे. कापसाला हमी भावाऐवजी मातीमोल दर मिळतोय. अतिवृष्टीमुळे कापसात 30 ते 40% आर्द्रता असल्यानं पावसामुळे कापसाच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परतीच्या पावसामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण पूर्ण भरून वाहू लागलंय. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसोबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरातील बार्शी तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. आगळगाव येथून वाहणारी चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे नदीवरील पूलही पाण्याखाली गेलेत. त्यामुळे उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मराठ्यांना ओबीसी म्हणून दाखविणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात सकल ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा काढण्यात येणार. या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम पासून होऊन संविधान चौकापर्यंत जवळपास 3 किलोमीटर अंतरावर काढली जाणार आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. या निर्णयाचा निषेध म्हणून लातूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत या निर्णयाची होळी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास सातोसे भागामध्ये ओंकार हत्ती धुमाकूळ घालतोय. भात शेतीसह केळी, नारळ, पोफळी बागायतींचंही अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
पुण्यात वसंतदाता शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडली। त्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते। शिरोडा बेळागर किनाऱ्यावर 3 ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्घटनेमध्ये 8 पर्यटक समुद्रात बुडाले होते। यातील आतापर्यंत 5 मृतदेह सापडले तर एकाला वाचवण्यात यश आलंय। मात्र आज तिसऱ्या दिवशीही उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे। आटपाडीची कन्या माहेरी येताना नवऱ्यानं दसऱ्याच्या दिवशी घेतलेल्या हेलिकॉप्टरनं आली आहे। जावयानं हेलिकॉप्टर घेताच थेट सासरी येत हेलिकॉप्टरचं पूजन केलं। या घटनेचं सर्वत्रच चर्चांना उधाण आलंय। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक तुळजापूरला पायी निघालेत। सोलापूर, सांगली, कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील हजारो भाविक पायी चालत तुळजापूरच्या दिशेने निघालेत। दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला आहे। स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक सुविधा या 33 निकषांवर आधारित हा आंतरराष्ट्रीय सन्मान डेन्मार्क स्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ही संस्था देते।